गुलबर्गा शहर में हेल्थ केयर की दुनिया का एक नया सफर और एक नया पड़ाव शुरू हो चुका है। शहर के रिंग रोड सैयद चिंचोली क्रॉस के बिल्कुल करीब अल्फा प्लाजा कॉम्प्लेक्स में सुश्रुता हॉस्पिटल एंड स्वास्थ्य मेडिकल का शानदार इनॉग्रेशन किया गया है, जहां हीलिंग केयर, कंफर्ट और कंपेशन सब कुछ एक ही छत के नीचे मौजूद है। सुश्रुता हॉस्पिटल आयुर्वेदिक हीलिंग में एक्सीलेंस रखता है और यहाँ आपको आयुर्वेदिक डाइजेस्टिव ट्रीटमेंट, पाइल्स, फिशर और फिस्तुला की एडवांस सर्जरीज और हर किस्म की कंसल्टेशन, रेमेडीज और सर्जिकल केयर मिलेगी। डॉक्टर विशाल MS आयुर्वेदा प्रोक्टोलॉजिस्ट एंड हेड ऑफ सुश्रुता हॉस्पिटल की लीडरशिप में टॉप क्वालिटी आयुर्वेदिक हेल्थ केयर देने के मकसद से इस हॉस्पिटल को ओपन किया गया है और इस हॉस्पिटल का सबसे खास पहलू उसका डिजाइन और एग्जीक्यूशन है। इस हॉस्पिटल का पूरा डिजाइन, प्लानिंग और टन की एग्जीक्यूशन द इंच स्क्वायर कंस्ट्रक्शन ने अपनी क्रिएटिव ब्रिलियंस के साथ कंप्लीट किया है। गुलबर्गा में ऑलरेडी काफी रिमार्केबल आर्किटेक्चरल वंडर्स देने के बाद द इंच स्क्वायर कंस्ट्रक्शन ने डॉक्टर विशाल की विजन को एक फंक्शनल, स्मूथिंग और ब्यूटीफुल्ली क्राफ्टेड हेल्थ केयर स्पेस में तब्दील किया है। फाउंडर एंड प्रिंसिपल आर्किटेक्ट सारा फातिमा की क्रिएटिव लीडरशिप के जरिए इस हॉस्पिटल के लेआउट से लेकर लाइटिंग तक, पेशेंट वार्ड से लेकर कंसल्टेशन रूम तक हर एक डिटेल को इस तरह से क्राफ्ट किया गया है कि यह हॉस्पिटल सच में एक ट्रू हीलिंग एनवायरनमेंट का एहसास देता है। और इस हॉस्पिटल के इनॉग्रेशन के मौके पर पिताधिपति चिन्नाकंती से श्री डॉक्टर रेवंत सिद्धा शिवाचार्य जी और आदर्श हॉस्पिटल के हेड एंड ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर आलोक सी पाटिल रेवुर, AK वेदांत हॉस्पिटल के MD जनरल सर्जन डॉक्टर मोहम्मद फैजुल विकास कमलापुरी, द इंच स्क्वायर कंस्ट्रक्शन की फाउंडर एंड आर्किटेक्ट सारा फातिमा, ताज सुल्तानपुर ग्राम पंचायत मेंबर रवि कुमार और शहर के कई मशहूर डिग्नेटरीज ने इस इनॉग्रेशन में शिरकत किया था, जिनकी मौजूदगी ने इस प्रोग्राम को यादगार बनाया है। हॉस्पिटल में पेशेंट्स के लिए डेडिकेटेड डे केयर यूनिट भी मौजूद है। अगर आपको अपनी हेल्थ के रिलेटेड कोई भी मुश्किल हो तो एक बार गुलबर्गा रिंग रोड सैयद चिंचोली क्रॉस अल्फा प्लाजा कॉम्प्लेक्स में मौजूद सुश्रुता हॉस्पिटल को जरूर विजिट करें। और अगर आप अपने घर या कमर्शियल स्पेस के लिए कंस्ट्रक्शन, इंटीरियर्स, रिनोवेशन या लैंडस्केपिंग करवाना चाहते हैं तो MSK मिल रोड गवर्नमेंट ITI कॉलेज के अपोजिट दिसाई कॉम्प्लेक्स ग्राउंड फ्लोर पर मौजूद द इंच स्क्वायर कंस्ट्रक्शन से अपना अपॉइंटमेंट बुक कर सकते हैं। इस इनॉग्रेशन से जुड़ी ज्यादा जानकारी के लिए आप इस वीडियो को एंड तक जरूर देखें। ಕಲಬುರಗಿ ಮಹಾನಗರದ ಹೊರವಲಯದಲ್ಲಿರುವಂತ ಚುಂಚೋಳಿ ಕ್ರಾಸಿನಲ್ಲಿ ನೂತನವಾಗಿ ಪ್ರಾರಂಭಗೊಳ್ಳುವಂತ ಸುಶ್ರುತಾ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಈ ಭಾಗದ ಬಡವರಿಗಾಗಿ, ದೀನದಲಿತರಿಗಾಗಿ, ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಹಿಂದುಳಿದಿರತಕ್ಕಂಥ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಈ ಆಸ್ಪತ್ರೆಯನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂಥ ಸದಾವಕಾಶ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿರುವಂಥ ಯುವಕರು, ನುರಿತ ತಜ್ಞರಾಗಿರುವಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ವಿಶಾಲ್ P ಮಿಣಜಿಗಿಯವರು ಈ ಭಾಗದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿರುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ, ಬಡತನದಲ್ಲಿರುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗಲಿ ಅನ್ನುವಂಥ ಸದುದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಕಲಬುರಗಿಯ ಹೊರವಲಯದಲ್ಲಿ ನೂತನವಾಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯನ್ನು ತೆಗೆದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಕೂಡ ಅದರ ಲಾಭವನ್ನು ಮುಟ್ಲಿ ಅನ್ನುವಂಥ ಸದುದ್ದೇಶದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಸುಂದರವಾಗಿ ಬಹಳ ವ್ಯವಸ್ಥಿತ ರೀತಿಯಿಂದ ಆಸ್ಪತ್ರೆಯನ್ನು ತೆಗೆದಿದ್ದಾರೆ। ಈ ಭಾಗದಲ್ಲಿರುವಂಥ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಕೂಡ ಈ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಲಾಭವನ್ನು, ವೈದ್ಯರ ಲಾಭವನ್ನು, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಅದರ ಲಾಭವನ್ನು ತಗೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಕೊಡುವಂಥ ಚಿಕಿತ್ಸೆ ಗುಣಮಟ್ಟದವಾಗಿರುವಂಥ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಈ ಚಿಕಿತ್ಸೆಯ ಲಾಭವನ್ನು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಕೂಡ ತಗೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಸದುದ್ದೇಶದಿಂದ ನಮ್ಮ ವತಿಯಿಂದ ಡಾಕ್ಟರ್ ವಿಶಾಲ್ ಮಿಣಜಿಗಿ ಅವರನ್ನು ಹಾರೈಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇಂದು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿರುವಂಥ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಈ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಕಲಬುರಗಿಯ ಖ್ಯಾತ ವೈದ್ಯರಾಗಿರುವಂಥ, ನುರಿತ ವೈದ್ಯರಾಗಿರುವಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಆಲೋಕ್ ಸಿ ಪಾಟೀಲ್ ಅವರು, ಕೀಲು ಎಲುಬಿನ ವೈದ್ಯರಾಗಿರುವಂಥ ನುರಿತ ವೈದ್ಯರು, ಬಹುಶಃ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಬಹಳ ಹೆಸರು ಮಾಡಿರುವಂಥ ವೈದ್ಯರು, ಅವರ ಅಮೃತ ಹಸ್ತದಿಂದ ಇವತ್ತು ಈ ಆಸ್ಪತ್ರೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಗೊಳ್ಳುವಂಥದ್ದು। ಆ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ಸುಶ್ರುತಾ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ ವಿಶಾಲ್ ಮಿಣಜಿಗಿ ಅವರ ಆತ್ಮೀಯ ಎಲ್ಲ ವೈದ್ಯರು, ಬಹುಶಃ
4-5 ಜನ ವೈದ್ಯರು ಕಾಣಿಸ್ತಾರೆ ಈ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ. ಎಲ್ಲ ವೈದ್ಯರು ನುರಿತ ಅನುಭವಿಸಿದ ವೈದ್ಯರಿದ್ದಾರೆ. ಅವರೆಲ್ಲರ ಲಾಭವನ್ನ ಈ ಭಾಗದ ಜನ ಪಡ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು 2 ಮಾತುಗಳಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇವತ್ತಿಂದು ಶುಭ ಸಂಜೆ ಏನು ಸುಶ್ರುತ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಒಂದು ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ. ಇದು ಒಂದು ಆಸ್ಪತ್ರೆಯ ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ವಹಿಸಿದಂತ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಡಾಕ್ಟರ್ ರೇವಣಸಿದ್ಧ ಶಿವಾಚಾರ್ಯರ ಪಾದಕ್ಕೆ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ, ಸುಶ್ರುತ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಇದು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ವಾತಾವರಣ, ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕಟ್ಟಡ, ಒಂದು ಅತ್ಯಾಧುನಿಕವಾದಂತ ಒಂದು ಆಸ್ಪತ್ರೆಯಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕಲಬುರಗಿ ಜನರ ಸೇವೆಗಾಗಿ ಇವತ್ತು ಒಂದು ಉದ್ಘಾಟನೆಗೊಂಡಿದೆ. ಡಾಕ್ಟರ್ ವಿಶಾಲ್ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಶಾಂತ್ ಅವರಿಗೆ ನಂದು ಒಂದು ಏನು ನಾ 7 ವರ್ಷಲಿಂದ ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ನಂದು ಆಸ್ಪತ್ರೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ಯಾವುದು ಆಸ್ಪತ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನಮ್ದು ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರೊಫೆಷನ್ ಅಲ್ಲಿ ಅದು ಕೇವಲ ಒಂದು ವೃತ್ತಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ. ಪ್ರತಿಯೊಂದು ರೋಗಿಗಳಿಗೆ ನಾವು ಒಂದು ಮಾನವೀಯತೆಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನೋಡ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಕಷ್ಟ ನಾವು ಏನು ತೊಗೊಂಡು ಬಂದಿರ್ತಾರ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಒಳ್ಳೆ ಡಯಾಗ್ನೋಸಿಸ್ ಮಾಡೋ ಮುಖಾಂತರ ಅವರು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋ ಮುಖಾಂತರ ಅವರು ಭಾಳನ್ನೇ ನಾವು ಅವ್ರದ್ದು ಬದಲಾಯಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಹಾಗಾಗಿ ತಮ್ಮ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆ ಈ ಭಾಗದ ಜನರಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಉಪಯೋಗ ಆಗಲಿ ಅತ್ತೆಂದು ಹಾರೈಸುತ್ತಾ ಮುಂದೆ ಬರುವ ದಿವಸಲ್ಲಿ ಸುಶ್ರುತ ಏನೋ ಹೆಚ್ಚಿನ ಮಟ್ಟಿಗೆ ಬೆಳೀಲಿ ಅತ್ತೆಂದು ಹೇಳಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ ನಾವು ಉದ್ಘಾಟನೆ ಆದ ನಂತರ ಪರಮ ಪೂಜ್ಯರು ಮತ್ತು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಈ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಕೊಠಡಿಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಬಹಳ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದಂತ ಒಂದು ಸುಂದರವಾದಂತ ವಾತಾವರಣ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿಂದು ಏನು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ OT ಫೆಸಿಲಿಟಿ ಕೂಡ ಅವ್ರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಹೆಚ್ಚಿನ ಜನರು ತಮ್ಮ ಏನಾದರೂ ಕಷ್ಟ ಇದ್ರೂ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡೆಯುವುದರಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ದೊರಕುತ್ತೆಂದು ಹೇಳಕ್ ಬಯಸ್ತೇನೆ. मेरा नाम डॉक्टर फैज़ है। मैं मैनेजिंग डायरेक्टर ऑफ AK वेदांता हॉस्पिटल से हूँ। पहली बात तो आई वुड लाइक टू कॉन्ग्रेचुलेट बोथ ऑफ दीज ब्रदर्स, डॉक्टर विशाल एंड डॉक्टर प्रशांत. एंड मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग हियर इज के दिस एरिया व्हाट दे हैव सेलेक्टेड इज वेरी गुड एरिया, बिकॉज उधर अगर देखेंगे आप यहाँ से दूसरे एरिया में गुलबर्गा के अदर पार्ट्स में अगर देखेंगे तो बहुत सारे हॉस्पिटल्स हैं. ये एरिया में यहाँ हुमनाबाद चौक से लेके आप इवन QP हॉस्पिटल के आगे तक भी जाएंगे तो अदर देन QP हॉस्पिटल कोई और हॉस्पिटल ही नहीं है. हॉस्पिटल और क्लिनिक दोनों भी नहीं है. तो उस चीज़ के लिए यहाँ पे बहुत ज़रूरत थी हॉस्पिटल्स की, और ये विशाल और प्रशांत ने बहुत अच्छा किया है ये एरिया चूज़ करके, और आई वुड लाइक टू कॉन्ग्रेचुलेट देम एंड मैं उनको बहुत सारी शुभकामनाएं देना चाहता हूँ. As the name itself, when doctor came to me for its designing, I was like, Sushruta, what is it? I started Googling it first of all. So as the name itself carries healing, I hope every patient that comes to you heals completely, mentally, physically and everything. And I hope I have contributed well for the hospital. So I wish Dr. Vishal, Dr. Prashant and whole of his family very all the best for your future, and may your hands have more healings and more happiness. Thank you. Hi everyone, myself Dr. Vishal P. Minajgi, MS Ayurvedic Surgery. So I have done my MS Ayurveda in Hubli College. So today we are opening our hospital. The hospital name is Sushruta Hospital. Along with the medical name is Swasthya Medicals. इधर हम आयुर्वेदिक सर्जरी ज़्यादा करते हैं, आयुर्वेदिक मेडिसिन ज़्यादा प्रमोट करते हैं. अगर आपको कुछ भी दिक्कत है रिगार्डिंग एनी काइंड ऑफ प्रॉब्लम्स, यू कैन विजिट आवर हॉस्पिटल. वी विल हेल्प ऑल काइंड ऑफ इलनेस, राइट. सो अगर मैं इंटीरियर के बारे में बोलना है तो क्या है मैडम, तो हम पहले इंटीरियर चेक कर रहा था मैं गूगल में क्या क्या है, बहुत सारा मिला मेरे को, बट रिव्यूज चेक कर रहा था मैं, कुछ भी है क्या लाइक ऑथेंटिक रिव्यू मेरे को नहीं मिला. लाइक कॉपी एंड पेस्ट मिल रहा था. बाद में मेरे को एक रिव्यू मिला. बाद में मैडम को कांटेक्ट किया. मैडम कांटेक्ट करके पूरा ये एम्प्टी स्पेस था, पूरा एम्प्टी था. बाद में मैडम एग्जामिन वगैरह किए, उसके बाद में प्लानिंग वगैरह बोले, एग्जीक्यूट किए, प्लान इतना अच्छे से एग्जीक्यूट किए. अभी सब लोग जो आ रहे हैं ना मैडम का ही नाम ही पूछ रहे.
So I would like to thank Sarah madam for this wonderful hospital management, madam. Thank you, madam. Thank you.